नमस्कार मित्रांनो, द परफेक्ट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मी प्राध्यापक मंगेश वाघमारे या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आज समस्त मराठी जनांसाठी, मराठी भाषिकांच्या उपासकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आणि त्याच निमित्ताने हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येण्याचा हा केलेला आमचा प्रयत्न. मित्रांनो, आज मराठी साहित्यातील अत्यंत नामवंत, चतुरस्त्र, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज तुमच्या समोर येण्याचा हा प्रपंच आणि त्यांच्या संबंधित जी काही माहिती आपल्याला परीक्षेसाठी उपयोगी पडते त्या माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत. मित्रांनो, चल बघा बोर्डवर वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज बरोबर आहे. जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला पुणे या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, जरी कुसुमाग्रजांशी संबंधित जिल्हा नाशिक असला तरी कुसुमाग्रजांचा जन्म हा पुण्यामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळते. त्यांचं मूळ गाव नाशिक जिल्ह्यामध्ये जो निफाड तालुका आहे या निफाडमध्ये शिरवडेवाणी म्हणून त्यांचं जन्मगाव आपल्याला सांगता येईल. मूळचे ते त्या गावचे आहेत. मित्रांनो, कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. अर्थात आपण या ठिकाणी पहिल्यांदा कुसुमाग्रजांचं जे मूळ नाव आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो बघा, मूळ नाव कुसुमाग्रजांचं आहे गजानन रंगनाथ शिरवाडकर. अर्थात रंगनाथ शिरवाडकर यांचे जे बंधू आहेत वामन शिरवाडकर यांना मूलबाळ नव्हतं. मग दुसऱ्याचं मूल अपत्य म्हणून दत्तक म्हणून घेतल्यापेक्षा त्यांनी आपल्याच भावाचा मुलगा अर्थात गजानन याला दत्तक घेतलं आणि दत्तक विधान करीत असताना याच गजाननचं नाव नंतर विष्णू ठेवण्यात आलं आणि म्हणूनच तेव्हापासून जे नाव प्रचलित झालं साहित्य विश्वामध्ये ते म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. पण कुसुमाग्रजांचं जे मूळ नाव आहे ते मूळ नाव म्हणजे काय तर गजानन रंगनाथ शिरवाडकर बरोबर आहे. चला, त्यांचं टोपण नाव त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्य लेखन केलेलं आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, कुसुम अधिक अग्रज या दोन शब्दांपासून जो शब्द तयार झाला त्याला म्हणतात कुसुमाग्रज. आता तुम्हाला माहिती आहे की मराठीमध्ये अग्रज आणि अनुज हे परस्पर विरोधी दोन शब्द आपल्याला बघायला मिळतात. अग्रज या शब्दाचा नेमका अर्थ काय तर आपल्यापेक्षा मोठा त्याला अग्रज म्हणतात आणि अनुज म्हणजे काय तर आपल्यापेक्षा लहान त्याला अनुज असं म्हणतात. मित्रांनो, वि.वा. शिरवाडकरांना कुसुम नावाची धाकटी बहीण होती आणि आपल्या बहिणीवरती त्यांची विशेष माया विशेष प्रेम होतं. मग आपल्या बहिणीची ओळख आपल्यासोबत कायम असावी म्हणून त्यांनी आपलं जे टोपण नाव धारण केलं ते म्हणजेच कुसुमाग्रज. कुसुमचा अग्रज या नात्याने कुसुमाग्रज असं म्हणून आपण त्यांना कुसुमाग्रज म्हणत असतो. मित्रांनो, आजकालची टोपण नावं आपल्या नजरेसमोर आहेतच, पण प्राचीन काळामध्ये जे मोठमोठे लोक होऊन गेले त्यांनी जी आपली टोपण नावे धारण केली त्या टोपण नावालाही एक वेगळ्या प्रकारचं अर्थाचं वलय असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो बघा, आज कुसुमाग्रजही नाहीत, आज वामनही नाहीत, आज कुसुमही नाही, पण हे तीनही व्यक्ती साहित्याच्या माध्यमातून का होईना पण आज आपल्यामध्ये जिवंत असलेले बघायला मिळतात. जर आज आपण त्यांच्यावरती जर बोलत असू तर नक्कीच त्यांनी त्यांच्या नावाचं त्यांच्या आयुष्याचं सार्थक केलेलं आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो बघा, मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण हा 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा का करतो त्याचं एक कारण आहे. मित्रांनो, आता पुढे मी त्या संदर्भात बोलणारच आहे की कुसुमाग्रज हे मराठी साहित्यामधले एक असे साहित्यिक आहेत की ज्यांनी साहित्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केलेला आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, कुसुमाग्रजांनी काव्य लेखन अत्यंत दर्जेदार केलेलं बघायला मिळतं. त्यानंतर त्यांचं नाट्य लेखन सुद्धा अत्यंत प्रभावशाली होतं. आजही मराठीमध्ये जे काही नाटकं प्रसिद्ध आहेत त्यामध्ये अजरामर झालेलं नटसम्राट हे नाटक कुणाचं तर विष्णू वामन शिरवाडकरांचं आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर त्यांनी कादंबऱ्या, एकांकिका यासारख्या सर्व साहित्याच्या क्षेत्रा म्हणजे अंगाला त्यांनी अगदी जवळून स्पर्श केलेला बघायला मिळते. मराठी भाषेचे पाईक, मराठी भाषेचं लेकरू म्हणून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून या मराठी भाषेला अत्यंत वैभवाच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला. अगदी मराठीला आपली माय मानून त्यांनी मराठीचं लेकरू या नात्यानं मराठी भाषेची सेवा अखेरच्या श्वासापर्यंत केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच खऱ्या अर्थानं या सन्मानास ते पात्रही होते आणि तीच गोष्ट नजरेसमोर ठेवून त्यांचाच जन्मदिवस अर्थात 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करीत असतो. मित्रांनो, चला बघू आपण त्यांच्या साहित्य संपदेकडे जाऊ. बघा, कुसुमाग्रजांचं जे साहित्यिक योगदान आहे ते साहित्यिक योगदान आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, कुसुमाग्रजांनी जवळपास 50 ते 60 वर्ष म्हणजे जवळपास 6 दशकापर्यंत या मराठी साहित्याची फार एकाग्रपणे
फार मनापासून सेवा केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांचं जे अजरामर साहित्य आहे, या साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला बोर्डवरती दिसत असेल बघा, त्यांनी आपल्या जवळपास 5 ते 6 दशकांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 16 काव्य संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि या 16 काव्य संग्रहामध्ये सर्वात प्रसिद्धी पावलेला काव्य संग्रह कुठला, तर विशाखा हे आपल्याला परिचित आहे. कारण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा 4 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक ही जेव्हा मी तुम्हाला माहिती पुरवली होती, त्यामध्ये मी विष्णू वामन शिरवाडकरांच्या बद्दल अर्थात कुसुमाग्रजांच्या बद्दल या ठिकाणी भरपूर सारं बोललेलो आहो. विशाखा हा त्यांचा अत्यंत नावाजलेला, लौकिक प्राप्त आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेला काव्य संग्रह आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, त्यांनी आपल्या या 50 ते 60 वर्षाच्या साहित्यिक कारकिर्दीमध्ये जवळपास 3 कादंबऱ्या लिहिल्यात, 8 कथासंग्रह आहेत, 7 निबंध संग्रह आहेत, 18 नाटके त्यांनी एकूण लिहिलीत. आणि या 18 नाटकांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय झालेलं नाटक कुठलं, तर नटसम्राट. कदाचित आपल्याला कल्पनाही असेल की काही दिवसापूर्वी एक नटसम्राट नावाचा सिनेमा निघालेला होता, की ज्यामध्ये नाना पाटेकरांची खूप सुंदर भूमिका त्या ठिकाणी त्यांनी वठवलेली होती. आता हा नटसम्राट सिनेमा कोणत्या नाटकावरती अवलंबून आहे, तर कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या साहित्य कृतीलाच खऱ्या अर्थानं चित्रपटाच्या रूपाने आपल्या समोर आणण्यात आलेलं होतं. आप्पासाहेब बेलवलकर यांची अत्यंत सुंदर अशी भावस्पर्शी कथा त्या नाटकामधून कुसुमाग्रजांनी आपल्याला रेखाटलेली बघायला मिळते. एकेकाळी रंगभूमीचा अनभिषज्ञ सम्राट, वैभवाच्या शिखरावर असलेला एक मराठी मधला अत्यंत सर्वश्रेष्ठ नट, पण आपल्या मुलगा आणि मुलीवर आंधळा विश्वास ठेवून नंतर त्याची काय दशा होते, त्या दशेचीच कथा कुसुमाग्रजांनी आपल्या नटसम्राट या नाटकामध्ये नंतर रेखाटलेली बघायला मिळते. नंतर मुलीनं चोरीचा घेतलेला आळ, त्यानंतर पत्नीनं दिलेली साथ, पत्नीचं अचानक निघून जाणं, पत्नीच्या अशा अचानक मृत्यूमुळे बसलेला मानसिक धक्का, अंतिम कालखंडामध्ये मुलांचा आणि मुलीचा सहारा नाकारणारा अत्यंत स्वाभिमानी बाप, एवढे सगळे रंगरूप आपल्याला या नटसम्राट नाटकामध्ये कुसुमाग्रजांनी रेखाटलेले बघायला मिळतात. त्यांची ती अजरामर साहित्य कृती मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, बघू आपण, 18 नाटके आहेत, 6 एकांकिका आहेत. त्यांचा विशाखा जो काव्य संग्रह आहे हा सन 1942 ला प्रकाशित झालेला आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर नटसम्राट नाटक. आता बघा ना, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की नटसम्राट हे जे नाटक आहे हे मराठी साहित्यातील अत्यंत एक मौलाचा दगड म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखत असतो. एवढं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. चला बघू आपण आता त्यांना मिळालेले पुरस्कार. आता जवळपास ज्या व्यक्तीने 5 ते 6 दशकापर्यंत एका साहित्य विश्वाला अजरामर साहित्याचं देणं दिलं, त्या व्यक्तीला वेगवेगळ्या पुरस्कारांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो बघा, पुरस्कार 1974 ला त्यांना नटसम्राट हे जे नाटक आहे त्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला बघायला मिळतो 1974 ला. त्यानंतर बघा 1987 ला त्यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळते. आताच बोलून गेलेलो आहो की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळाला, तर विशाखा या साहित्य कृतीसाठी मिळालेला बघायला मिळतो. त्यानंतर बघा 1991 ला त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं बघायला मिळतं. मित्रांनो, आपल्याला जी काही 3 पद्म पुरस्कारांची माहिती आहे त्याच्यामधला दुसऱ्या क्रमांकाचा जो पद्म पुरस्कार आहे तो म्हणजे पद्मभूषण. कुसुमाग्रजांना पद्मभूषण पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं भारतीय सरकारने त्यांचा गौरव केलेलाच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर बघा पुढे जाऊ आपण, योगदान बघा, त्यांनी आपल्या कवितांद्वारे दलित चळवळीला पाठिंबा दिला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता, आपल्याला माहिती आहे की 1960 ला जरी महाराष्ट्राची निर्मिती झालेली असली तरीही संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी त्याच्या आधीही फार मोठा लढा आपल्या मराठी लोकांनी उभारलेला बघायला मिळतो. आता कुसुमाग्रजांच्या संदर्भात जर बोलतो म्हटलं तर हे हाडाचे पत्रकार, कवी तर होतेच, साहित्यिक तर होतेच, पण त्याही पूर्वी त्यांचा एक परिचय आपल्याला कोणत्या रूपाने देता येईल तर ते खऱ्या अर्थाने एक म्हणजे फार प्रसिद्ध आणि निर्भीड पत्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून फार मोठं योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, नाशिक जिल्हा जर आपण विचारात घेतला तर नाशिक जिल्ह्याचा बराच सारा भाग हा आदिवासी बहुल आहे. आणि या आदिवासी लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या उत्थापनासाठी कुसुमाग्रजांनी फार मोठं योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्या सर्वांना परिचित आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, त्याच मंदिराच्या संदर्भात या
कुसुमाग्रजांनी सुद्धा आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या कवितेच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाचं त्या ठिकाणी प्रतीक म्हणून त्यांनी सर्वांना काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेता यावं यासाठी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपल्या साहित्याच्या माध्यमातून फार मोठं योगदान दिलेलं बघायला मिळते. मित्रांनो बघा, एवढी सगळी माहिती आपल्याला कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आज कुसुमाग्रजांना मानवंदना देत असताना त्यांचीच एक कविता, एक खरा शिक्षक काय असतो, या शिक्षकाचं मोठेपण काय, आणि एक विद्यार्थी जेव्हा तो अटीतटीच्या प्रसंगामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, तेव्हा त्याला सर्वात जवळचा व्यक्ती कोण वाटतो, तर आपला एक शिक्षक वाटतो. मीही शाळेमध्ये विद्यार्थी असताना आमचे शिक्षक आम्हाला ही कविता शिकवायचे. कदाचित तुम्ही या कवितेचा आस्वाद या आधीही घेतलेला असेल. आज त्यांना त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने जेव्हा आपण मानवंदना करतो तेव्हा त्यांचीच एक कविता या ठिकाणी आपण म्हणू आणि नंतर त्यांना आपण या ठिकाणी अभिवादन करू. मित्रांनो चला, कणा नावाची एक फार सुंदर कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली होती. आपला जो विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याच्या महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराचं, त्यानंतर त्याच्या मनोव्यवस्थेचं वर्णन कुसुमाग्रजांनी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. चला कविता आपण या ठिकाणी बघू. बघा, कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, खाली हात जाईल कशी बायको तेवढी वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. या सुंदर कवितेने कुसुमाग्रजांना या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आपण मानवंदना करू. आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट्स मध्ये शेअर करा. कमेंट्स मध्ये आम्हाला त्याबद्दल नक्की आपलं मत कळवा. असेच व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.